Hey guys, welcome to Nashri and Vlogs. welcome to Thailand. Yes, तुमच्या सर्वांचं क्राबी थायलंडमध्ये स्वागत आहे. आज आहे आपल्या क्राबी थायलंड ट्रिपचा फर्स्ट डे आणि आता जस्ट आपण पोहोचलेलो आहोत. आपलं इमिग्रेशन वगैरे सगळं झालेलं आहे. बॅगेज वगैरे आपण घेतलेले आहेत. नंबर आपल्याला नाव भेटलेली आहे पाटी आणि आपली गाडी आता येत आहे. गाडी यायला मोस्टली 5-10 मिनटं आहेत अजून, कारण त्यांनी सांगितलं होतं की टाईम लागेल. इथून आपण जाणार आहे हॉटेल मध्ये फ्रेश व्हायचं. बघू पुढे काय काय होते तुम्ही आणि बघत मग राहा. पुढची मजा. चला आज डे वन. डे 1. तर महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी की ज्या वेळेस आपण थायलंडला येतो इथे आल्यानंतर आपल्याकडे इंटरनेट व्हॉट्सॲप वगैरे काही चालणार नाही. हां, तुम्हाला कोणाचं वायफाय भेटलं तर चालेल, पण जर का तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहिजे असतात 2 ऑप्शन्स आहेत. एक, तुम्हाला इथे जे ऑप्शन्स म्हणजे वेंडर्स आहेत त्यांच्याकडून सिम घ्यावं लागेल. ई सिम म्हणजे 7-11मधून घेऊ शकता, किंवा मग इथे जे एअरपोर्टवरती पण आहेत किंवा लोकलला पण तुम्हाला आहे तिथून तुम्हाला घ्यावं लागेल. मग ते नवीन सिम आहे. आम्ही काय केलं, आम्हाला नवीन सिम घ्यायचं नव्हतं कारण आमच्या दोघांच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी ई सिम्स होते. म्हणून मग आमच्याच नंबरवर आम्ही डेटा रोमिंग चालू केलं आहे. जिओच्या याच्यावर 1551 रुपयाचा आम्ही रिचार्ज केला आहे. त्यामध्ये 6 GB डेटा, 200 मिनिट्स कॉल, 50 SMS असं काहीतरी भरपूर सारा आम्हाला भेटलेला आहे. 6 GB ॲक्च्युली कमी आहे पण सफिशियंट आहे. लागल्यानंतर आपल्याला परत डेटा रिचार्ज करताच येईल. आणि ते हे कसं केलं आपण? डेटा रोमिंग चालू नव्हती होत ॲक्च्युली जेव्हा आम्ही थायलंडमध्ये आलो. नमस्कार. तर डेटा रोमिंग तुम्हाला ऑप्शन तुमच्या मोबाईल डेटामध्ये जाऊन चालू करावं लागतं जर का तुम्ही स्वतःच्याच नंबरवरती जर का रोमिंगचा प्लॅन वगैरे घेतला असेल तर. आणि दुसरं म्हणजे टायमिंग. जर का वॉचमध्ये बघितलं तुम्ही तर हे आपला इंडियन इंडियन टायमिंग आहे. 9:30 वाजलेले आहेत. पण मोबाईलमध्ये जर का बघितलं तर आपोआप जो आहे टायमिंग चेंज झालेला आहे. थायलंडचा जो पण टायमिंग आहे त्यानुसारच टायमिंग चेंज झालेला आहे. हे एकदम भारी वाटलं, कारण मी आता थोड्या वेळा अगोदर फ्लाईटमध्ये तेच चेक करत होते की मी यार असं काय करू की माझ्या फोनवर थायलंडचा टायमिंग. हे आयफोन असल्याचा फायदा आहे. येस, काय माहिती अँड्रॉइडला होतं का नाही, होईल ना यार, पण असं मला वाटतं. याला तर झाले, आयफोनला तर झाले चेंजेस. चला, गुड इन्फॉर्मेशन. Oh my God, a Thailand queen. She is my Thailand queen. मी इकडे तिकडे कुठे जाणार नाही, फक्त याकडे येणार. माझे डोळे तुझे. छान दिसतंय, एकदम बढिया. थँक्यू श्री. कॅब आलेली आहे, एवढी मोठी गाडी आहे. बोर्ड आणि बॅग आम्हीच घेतोय. चला ठीक आहे. मस्त आहे, बसायचे पूर्ण. Let's go. आपल्या हॉटेलला गाडी तर एकदम मस्त आहे. 30 मिनिट्स वगैरे लागतील. आत्ता पोहोचलेलो आहोत जस्ट आपण आपल्या हॉटेलला. हॉटेल आहे मरीना एक्सप्रेस लॉबी. हॉटेल तर छान वाटते. रूम्स वगैरे इकडे आहेत. आता रूम टूर देतील आपल्याला मॅडमच. थँक्यू सर. बाय बाय. व्ह्यू बघ, व्ह्यू. ओ माय गॉड, समोर बघा. ओहो, सही आहे. चला, अर्ली चिकन भेटलं तर बरं होईल. अर्ली चिकन भेटलं तर जरा बरं होईल, नाही तर मग विषय आहे. कारण 2 वाजताचा चेक इन टाईम आहे आणि सध्या 11च वाजले. फॉर्मॅलिटीज चालू आहेत, करतोय फॉर्मॅलिटीज. आणि आमच्यासाठी ही ड्रिंक आली आहे आणि हे काहीतरी खायचं पण दिसतंय, मला माहिती नाही काय. एंट्री तर खूपच छान आहे, असं एकदम कोझी फील होत आहे. बस रूम पण छान असल्या पाहिजे. वेलकम ड्रिंक भेटलेली आहे आपल्याला. चला बघूया काय ड्रिंक आहे, कशी ड्रिंक आहे. कोकम सारखं आहे, थोडंसं स्ट्रॉंग काइंड ऑफ कोकम आहे. चांगलं आहे ड्रिंक, चांगलं आहे. थोडंसं स्ट्रॉंग आहे खूपच. इंडियात तर नाही, आपण लिंबू सरबत आहे. हॉटेल चेक इन, अर्ली चेक इन भेटलेलं आहे. बरं झालं.
घोड्यासारखा. चला आता आम्ही तुम्हाला देतो आमचा रूम टूर. आमची फर्स्ट रूम आजची क्रॅबीची. आपला रूमचा नंबर आहे 106 आणि नेहा तुम्हाला देत आहे रूम टूर. काय इकडे चिक्क्यात चाबी वगैरे लावायची आहे. एसीचं दिसतंय हे. आणि या साईडला एंट्री केला. ओके, हँगर्स आहेत. इकडे हँगर्स आहेत. अम्ब्रेला दिली आहे. अम्ब्रेला पण आहे. टी कॉफी, चाय कॉफी 2 बॉटल. इथे फ्रीज पण आहे. फ्रीज आहे. हा हे खाली दिले यार. काय असायला पाहिजे होतं हे. हे टॉवेल्स सगळे टॉवेल्स दिले. आहेत, स्लीपर्स दिले आहेत. मोर हँगर्स. ओहो, लॉकर आहे. आपण इकडे येतो ही. आणि आतमध्ये आल्यानंतर अरे अशी फुल साईज मिरर पण आहे ना. रूम आहे. फोटोज काढण्यासाठी फुल साईज मिरर आहे. ये. तर मग इकडे आल्यानंतर इथे एक छोटासा स्टडी टेबल पण आहे आणि टीव्ही पण दिसतोय. अरे टीव्ही तिला लावून मागितली नाही पण ठीक आहे. हा लावून पाहू ना आपण. हा, इथे चक्कू आहे आणि आपण जहाज चालू. हो डेकोरेशन नाईस डेकोरेशन. वरती बी आहे लाईट साठी असं. आणि पंखा नाही आहे रूम मध्ये. एसी आहे ना रे. एसी आहे पण पंखा लागते ना. हा, आणि इथे सोफा दिलाय श्री. वाव नाईस. इथे मी बसून मस्त थोडा वेळ एडिटिंग करीन. गुड गुड. आणि सोफा bed मोस्टली कधी नसतं. हा कधीच नसतं. हम्म. आणि ते इतका मस्त वाला केवढा बेड आहे. मोठा केवढा मोठा बेड आहे हे. हो वाव. आता शूज घातले सो ते इकडे मरीना lamps वगैरे फिशरमॅन पण म्हणून आहे म्हणून तर फिशचे फोटो लावलेले आहेत. आणि इकडे बाल्कनी आहे नेहा. चला उघडू का. हा 1 हम्म 2 हा. ओ माय गॉड. उघडत नाहीये मम्मा माझ्याकडनं. इकडे टाका हा ना थांबा खाली. थांबा हा थांबा थांबा थांबा. हा खुलत सगळं. ओहो नाईस. आणि ही बाल्कनी आणि बाल्कनीच्या बाहेरचा व्ह्यू बघा. ओ माय गॉड बढिया. खूपच सुंदर, खूप सुंदर हॉटेल आहे. हे बघा हॉटेलची हे मेन रोड आहे. इथे मेन रोडचं इथे एंट्रन्स केल्यापासूनच किती झाड आहेत बघा. छान छान झाडं एकदम मस्त. तिथे आहे त्यांचा हेल्प डेस्क वगैरे रिसेप्शन. आणि हे बघा झाड केवढं आहे. इथे आपल्या मस्त चिल करायला आपल्या वडाचे झाड सारखं झाड आहे पण वडाचं झाड नाही आहे. याला बी बघा हे अशा धाकेदोरे हे ते इथे लटकलेले. इकडे बघ मस्त आपल्याला 2 चेअर आणि 1 टेबल दिली आहे. हो Just chill. लोखंडाचे आहे ना. हा, चांगले आहेत मस्त. मस्त आहे. आणि टॉयलेट बाथरूम अरे आपण ते तर दाखवलंच नाही. तिथं राहीलच. नॉर्मल वॉश. अरे बापरे, चांगलं आलंय. हो क्लीन आहे कोण खूपच Clean क्लीन. आहे. सिंक आहे. सिंक इकडे आहे. कमोड आहे नॉर्मल. टॉयलेटरीज आहेत. आणि हे असं पार्टिशन घेऊ शकतो. पार्टिशन आणि शॉवर. ओके नाईस व्हेरी गुड. अरे ते हे बघ काय बघू. हे पिकल ठेवायसाठी. अशा प्रकारे खूपच छोटीशी पण छान अशी सुंदर आणि क्लीन व्हेरी क्लीन. तुम्ही बघा कुठल्याच कोपऱ्यामध्ये तुम्हाला घाण दिसणार नाही. खूपच सुंदर आहे. मला आवडली. आणि यांनी चप्पल्स पण दिलेली आहे. हा, So आता घरात घालायला I'm going to स्लीपर्स पण दिलेले चप्पल्स. आहेत. आणि रूम खूपच छान आहे. आता आम्ही खूप थकलेलो आहोत त्यामुळे आता आम्हाला आराम करायची गरज आहे. कदाचित झोप breakfast खूप ला कमी पण जाऊ झालेली आपण. आहे. ब्रेकफास्टला जाऊया पण आता थोडा आराम करू. बघू तर काय विषय. मला तर भूक लागली तर मग बाहेर जाऊ. नाही तर मग बाहेर दुकानं होते ऍक्च्युली आपण पाहिले इथेच तिथं. आहे ना दुकानं. बघूया 5-10 मिनिटं थांबूया. जर का भूक लागलीच नाही म्हणलीच तर बाहेर जाऊ. मस्तपैकी नाश्ता करू मग आराम करू. Yes. आराम करू पण नाही आपल्याला इव्हिनिंगला आपल्याला फिरायचं. Yes, I'm happy. बाय बाय. चला आत्ता आम्ही जस्ट गडबडीमध्ये पटपट तयार होऊन बाहेर निघालेलो आहोत. आता सध्या आपण एक्सप्लोर करूया याच्या जवळपास. आपण ज्या एरियामध्ये आहे सध्या आपण क्रॅबी आवनांग बीचच्या जवळ आहे. आणि इथे आपण थोडेसे फूडचे ऑप्शन्स ट्राय करूया कारण आम्हाला भूक लागलेली आहे. आणि लंच टाइम. हा लंच टाईम झाला आहे. ॲक्च्युली इकडचं एक म्हणजे आपल्याकडे 12च वाजले पण हा. इथं आलो म्हटलं इथलच्या टायमिंगनुसारच चालावं लागेल रे बाबा. त्याच्यानुसार मग आहा सूरज मामा तर फुल रागामध्ये आहेत. आणि वाटारात दमट आहे. फुल ब्राईट दमट नाही आहे गरम आहे. ब्राईट आहे सगळं इकडे. तर बघूया इथे काय फूड ऑप्शन्स आपल्याला मिळतात. तर छोटे छोटे हॉटेल्स दिसायला लागलेत ऑलरेडी. हे काय हॉटेल इकडे मुस्लिम पट्टानी चा थाई फूड. हा
चला चला चला. आमच्या हॉटेलच्या जवळच इथे आल्यानंतर अलीबाबा म्हणून हॉटेल आहे. इथे तुम्हाला हिंदी बोलणारे भैया पण दिसतील आणि इंडियन फूड पण मिळेल. इंडियन ब्रेड्स, नान, सगळं भाज्या वगैरे पण आहेत. प्लस थाई फूड पण आहे. थायलंडचे नारळ बघा केवढे मोठे मोठे आहेत. हातावरून पे मोठा नारळ आहे आणि बापरे खूपच मोठे मोठे नारळ आहे. आणि 50 बात म्हणजे 50 म्हणजे आपल्या इकडचे 150 रुपयाचं आहे. म्हणजे आपल्याकडचे 8 8 2 16 2 नारळ आहेत तिथं आपल्याकडे 150 मध्ये. 60 बात 50 बातला फ्रूट्स आहेत. काय हे काही वेगळे फ्रुट्स आहेत. अँड दिस 200 पर किलो. म्हणजे 50ला पावशेर काय ना. पण आहे? अरे हे फ्रूट आहे तिथले. आपण नाव काय आहे? ते नाव नाही माहिती, त्यांनाच विचारायला. चला थायलंड ट्रिपची फर्स्ट 7-Elevenची व्हिजिट होणार आहे इथे. 7-Eleven शॉप थोडा छोटा आहे. चला बघूया. बापरे सगळे कॉस्मेटिक ऑप्शन्स आहेत इथे. थाय 7-Elevenचं काय काय सांगा, काय काय दाखवा असं आहे. खूप सारे आयटम आहे तिथे. काय काय घ्यावं पण जाताना आपल्याला न्यायचेत ॲक्च्युली हे सगळं. किटकॅट्स पण आहेत. हे बघ, हे मी बघितलंय खाताना लोकांना. ठीक आहे, हे बघ आता इथे मिल्क बॉक्सेस आहेत. हे पण 49-42ला 42 बातला आहे. त्यापेक्षा मग आपण 50 रुपीजचा जे फ्रेशवालं खाल्लेलं परवडते ना. परवडत. ठीक आहे. अजून समजा हे वरती बघ काय आहे, 15 बातला राईस आहे. राईसच आहे फक्त राईस. हे गरम करून बी देतात आपल्याला. हां, गरम करून भेटेल ना. कॅमेरा तर द्यायचा नाही बघत चालू केला. हे घेऊ शकतो आपण रूममध्ये खाण्यासाठी. बुलडाक. हे तुला हे आवडलेलं एवढं महाग काऊन आहे? नाही, ह्याची प्राइस असते तशी महाग. हे पण हे वाला पण छान होतं. सध्या तर मग आपल्याला काही कळत नाही की याच्यात काय घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मग आपण सध्या जेवणच करू. मग जेव्हा कमी भूक असेल तेव्हा येऊ. तेव्हा मग ह्याच्यात ड्रिंक्स वगैरे रात्री ड्रिंक्स ट्राय करू आपण. काय घे आणि रामेन. आणि अशा प्रकारे आम्ही लगेच बाहेर आलेलो आहोत. कारण काहीच कळलेलं नाही. कारण खूपच कन्फ्युजन आहे. आतापर्यंत खूप सारे व्हिडिओज पाहिले होते पण आता इथं आल्यावर काहीच कळेना. पहिली गोष्ट आता भूक लागलेली आहे. पहिले जाऊन एकदम दबा के खाते हैं पहले, उसके बाद देखते हैं कि 7-Eleven का क्या खाने का है. 300 रुपये घे तर ट्राय करायचं होतं. हां घ्या आता काय हे ट्राय तर करायचंच आहे. न्याचे एक्सपेक्टेशन भंग झालेले आहेत मला माहिती आहे. कारण आपण जे व्हिडिओज पाहिले होते त्याच्यामध्ये त्यांनी थोडासा बनवून दिलेलं होतं पण त्याच्यामध्ये. हां पण ते एक्सपेक्टेशन फेल झालेले. ठीक आहे, खाऊन बघू लुक वरती नको जायला. खा खायचं कसं पण कडक आली मूंग दाल राईस मँगो. हे काय माहित नाही हे कसं खायचं. अपना बियर तो आ गया है. बियर पियेंगे मस्त. याच्यामुळं हमेशा चिकन विकनची ऑर्डर द्यायची. याला मँगो काय लागतंय. चांगलं लागतं काय ते वेगळं. काय स्टिकी राईस आहे यार. मँगो आहे. हे काय आहे वाटतलं काय काय माहिती काय
मला नाही माहिती. हो दे बरं मला द्या. पूर्ण प्रोसेस कर पहिले. तर तू थायलंडला आलास तर थायलंडच्या डिशेस ट्राय तर करायला लागेल ना. याच्यासाठी फेमस आहे मँगो स्टिकी राईस. मला याच्यात फेमस झालं काय आहे? मला काय माहित आता. घरी चिकट भात बनवला, इंद्रायणी राईस, मँगो स्लाईस, हे फक्त काहीतरी एक्सप्लोअर मोडमध्ये जास्त एक्सप्लोअर मोडमध्ये. एक्सप्लोर मोडमध्येच आहे. पण मी तुला सांगायला असं की काय आहे चांगलं आहे. आंब्याच्या रसामध्ये भात मिसळून खाल्ल्यासारखं वाटायला आहे, पण चांगलं आहे. एक फूड मी खाणार आहे थाय फूड. तुम्हाला मी दाखवतो काय असतं ओरिजिनल थाय फूड. चला आपली सेकंड डिश आलेली आहे, चिकन फ्राईड राईस. आता याच्यामध्ये पॅड थाई वेगळं आहे काय आहे ते माहिती नाही. ॲक्च्युली ऑर्डर देताना मी परत कन्फ्युजन झालेलं की मग मी ती म्हटलं तर अजून एक राईस अजून एक राईस येणार. राईस आहे ना पॅड थाई. त्यांना विचारून करायला आपण ते कन्फ्युजन आहे. सोल्युशन कुछ पता नाही. मी तुला तेव्हाच म्हटलं होतं अजून एक राईस येणार. तर ट्राय तर करू. थायलंडचा फ्राईड राईस बघूया. चिकन फ्राईड राईस. चला ॲटलीस्ट आपण चिकन वगैरे अंडा तरी खातोय. चांगलं आहे. वेगळंच अलग टेस्ट आहे. थोडी गोड पण लागायले. मी काय म्हटलं तुला? हे आहे पॅड थाई चिकन. पॅड थाई चिकन आणि हे आहे फ्राईड राईस. चिकन फ्राईड राईस. समजलं? दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. असं पॅड थाई नूडल्स ट्रान्सपरंट वाले. चिकन घे ना सांग का. आता वाटतं काहीतरी थायलंडचं काहीतरी खाल्लं. हा ना. बघ तू खाऊन. बरं थोडंसं फू करून खा. असे नूडल्स आपण कधीच खाल्लेले नाही आहे. असं वाटतं हाताने बनवलेलं नूडल्स. ट्रान्सपरंट वाले नूडल्स. हे सॉस यूज करतात ना, सॉस हां आणि ऑइल हां. काहीतरी वेगळं आहे. फिश ऑइल वगैरे काहीतरी. असं वाटतं. हां स्मेल येते ना थोडासा. आपल्या सवय नाही. हां चला खाऊया. चला आम्ही हे फिनिश करतो आता. 317 म्हणजे तुमत्रिक 900 रुपयाचं आपण जेवण केलेलं आहे. मी याचा रिव्ह्यू तुम्हाला देतो. थांबा, बाहेर गेल्यावर रिव्ह्यू देतो. आता पहिली नोट जी की संपत आणणार आहे 1000 रुपयाची चालली आहे. सुट्टे पैसे आले रे बाबा. 600. आता घरी जाऊन हिशोब लावा लागेल का याचा. हां कळलं बरोबर. 80 रुपये पाहिजे वरती. 60, 70, 80, 400 आणि हे 600. तर सुरुवातीला आम्ही इथे खाल्ला मँगो स्टिकी राईस, जो की श्रीला बिलकुलच नाही आवडला आणि मला सो वाटलं. थांब मी सांगते. नाही नाही मला सांगू दे. नाही हा ते ठीक आहे सांग ना. चष्मा नीट कर पहिले तू. पिली बियर जी श्रीला आवडली आहे. बियर जी श्रीला चांगली आहे, आवडली चांगली आहे. म्हणजे एका स्मॉल बिअरमध्ये पण तुम्हाला थोडंसं ठीकठाक म्हणजे आपल्याला खायचं होतं. हां फील गुड. त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं पॅड थाय नूडल्स अँड फ्राईड राईस. फ्राईड राईस तर फ्राईड राईस सारखा होता, पण थोडीशी टेस्ट वेगळी होती. सपक होता थोडासा असं म्हणता येईल. आपल्याकडला असा एकदम झकाक मग स्पायसी असतं तसं नाही आहे, पण चांगला म्हणजे खाण्यासारखा आहे, आपल्या पोटाला जाईल असा. आणि पॅड थाय नूडल्स नवीन काहीतरी होतं, जसं एक्सपेक्टेड होतं मला असं वाटतं तसंच होतं, कारण त्याचे ट्रान्सफर आता मी सांगतो बघा. तुम्हाला जर का
खरंच थायलंडचं काय असं टेस्ट खायची आणि पोट पण भरायचं आहे कमी पैशामध्ये, तर तुम्ही चिकन फ्राईड राईस खाऊ शकता किंवा याच्यात तुम्हाला पोर्क आणि बीफ वगैरेचे पण ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर जर का तुमच्याकडे अजून पैसा आहे आणि तुम्हाला प्रॉपर थाई फूडचं जर का टेस्ट घ्यायची आहे तर तुम्ही पॅड थाईवालं जे नूडल्स होते ते तुम्ही खा. आणि जर का तुमच्याकडं लय पैसा आहे, नुसतं तुम्हाला फक्त एक्सपिरियन्स म्हणून करायचं आहे नाही का, धिंगाणा घालायचा आहे, तर मग तुम्ही ते मँगो स्टिकी राईस का, मला वाटलं. अर्थच नाहीये. मला वाटलं. कारण मी सांगू आपल्याकडच्या 300 रुपयामध्ये एक आंबा, थोडासा राईस आणि ते नवीन काहीतरी लिक्विड, मूग डाळ दिली एक घास, थोडंसं काहीतरी दुधासारखं काहीतरी दिलं बस, ते काय एवढं खास नाही वाटत. परत एका ठिकाणी चांगल्या ठिकाणी अजून ट्राय करू आपण. मसाज करेंगे सर, देती का इथे बघू ना आपण. जेवण करून आता परत आम्ही 7-Elevenला आता एक ड्रिंक घेणार आहोत. कोणची ड्रिंक घेईल माहिती नाही आहे, पण ड्रिंक घेणार आहे. चला बघूयात काय ड्रिंक भेटते आपल्याला आज. नेहा काय सजेस्ट करते पाहूया. नेहा काय सजेस्ट करते बघू. चला 7-Eleven. मला असं वाटलं होतं की माझ्यापेक्षा जास्त नेहा जास्त एक्सायटेड असेल की 7-Elevenच्या ड्रिंक्स तिला ट्राय करायच्या आहेत. आणि ही ड्रिंक मला असं वाटलं तिला आवडेल. ही आपण घेतलेली बनाना आणि चॉकलेटची ड्रिंक. मिल्क आहे ती, मिल्क. हा मिल्क आहे, पण जे व्हायरल म्हणून लागले लोक, एवढं काही खास आहे नाही ॲक्च्युली. आहे फक्त 2 फ्लेवर आहेत आणि बर्फामध्ये टाकून तुम्ही प्यायले. तुम्हाला शुगर वगैरे ॲड करायची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. चांगली आहे, म्हणजे तुम्हाला जर का खूपच गरम वगैरे होतं आहे तर मग टेस्ट करायला चांगली आहे. जर का तुम्हाला बनाना फ्लेवर आवडत असेल, चॉकलेट फ्लेवर आवडत असेल तर. पण असा एकदमच मस्ट ट्राय असे काही नाही आहे. नाही ट्राय केली तरी तुम्ही चालतील, तुमचे 65 बात वाचतील. बघूया अजून कुठली नेक्स्ट टाइम आपण ट्राय करतो, आवडती का नाही आवडती तर.